नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर ऑक्टोबर 2024 या महिन्याचा आपण करंट अफेअर पाहत होतो. तर या चालू घडामोडी पाहताना त्याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. आता दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. तर सुरुवात करू. बघा, आपण एक न्यूज पाहिलेली होती की पहिल्या भागामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं जे युनिफाईड पेन्शन स्कीम चालू करणार आहे. ओके, ती युनिफाईड पेन्शन स्कीम ही कधीपासून लागू होईल बघा. तर UPS असं त्याला संबोधलं जातं. आपण OPS ओल्ड पेन्शन स्कीम, त्यानंतर 2004-06च्या दरम्यान लागू झालेली न्यू पेन्शन स्कीम, त्यालाच नॅशनल पेन्शन स्कीम असं नामकरण करण्यात आलं. ओके, आणि त्यानंतर काही वादविवाद किंवा कर्मचाऱ्यांचे जे काही मागण्या असतील वगैरे याचा विचार करून केंद्र शासनाने एक समिती बसवली. त्या समितीने ही UPS युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर 1 एप्रिल 2025 ही तारीख लक्षात ठेवा सगळ्यांनी. 1 एप्रिल 2025 पासून ही UPS लागू होईल. सध्याचे केंद्र सरकारी कर्मचारी NPS मधून UPS मध्ये स्थलांतर होतील. कुठले? केंद्र सरकारी कर्मचारी. ओके, राज्याचा संबंध नाही तर सध्या तरी, पण राज्यांना ऑप्शन ठेवलेले आहेत. ओके, महाराष्ट्र राज्याने आपलं कर्मचाऱ्यांसाठी 3 ऑप्शन ठेवलेले आहेत. म्हणजे एक तर तुम्ही NPS, ओके, दुसरा आहे हे केंद्र शासनाची UPS, आणि महाराष्ट्र शासनाने या UPSच्या अगोदर एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते, ओके, त्यांच्या कालखंडात एक सुधारित NPS म्हणून योजना स्कीम ही आणलेली होती. तर आता 1 एप्रिल 2025पर्यंत आता बाय डिफॉल्ट ही चालू आहे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना. तर UPS आणि सुधारित NPS या दोनपैकी कोणतीही एक, ओके, किंवा निवडण्याचा एक त्यांना ऑप्शन दिलेला आहे. ओके, 3 पैकी एक कोणाचा निवडण्याचा, आणि जर नाही निवडली तर तुम्ही NPS मध्ये आहे असे चालू राहाल. ओके, तर असं 1 एप्रिल 2025 म्हणजे 31 मार्च 2025च्या आत जे राज्य सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना हे 3 पैकी एक कोणती तरी स्कीम निवडण्याचा प्राधान्य त्यांना दिलेले आहे. आणि OPSचे जे ओल्ड पेन्शन स्कीमचे असतील तर ते वेगळेच. म्हणजे सध्या 1 एप्रिल 2025 नंतर आपल्याकडे 4 कर्मचारी असे असणार आहेत. 4 प्रकारच्या पेन्शन घेणारे कर्मचारी असू शकणार आहेत. NPS झाले, OPS झाले, UPS झाले आणि सुधारित NPS झाले. राज्यामध्ये इतके 4 प्रकारचे कर्मचारी असण्याची शक्यता आहे. ओके, बघा त्यानंतर बघा ही जी UPS आणण्यामागे कुठल्या समितीचा तर शिफारस देते तर TV सोमनाथन समिती. लक्षात घ्या, म्हणजे जुनी पेन्शन विरुद्ध राष्ट्रीय NPS यासाठी या संदर्भात जे वादविवाद किंवा आंदोलनं वगैरे चालू होते, चर्चा चालू होत्या, त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी एक तरतूद मांडली आणि UPS योजना ही पुढे आणली. बघा, त्यांची पहिली तरतूद होती की 25 वर्षाच्या किमान सेवेनंतर मिनिमम सर्व्हिस तुमची किती पाहिजे? 25 वर्ष. त्याच्यानंतरच निवृत्तीपूर्वी जे शेवटचे 12 महिने म्हणजे जे 1 इयर 12 महिन्यांचे जे बेसिक पे व DA या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून तुम्हाला दिली जाईल. ओके, त्याच्यासाठी अट किती आहे? 25 वर्ष सेवा. किमान 10 वर्ष सेवा केलेले सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर 10,000 दरमहा पेन्शनसाठी पात्र असतील. म्हणजे मिनिमम 25 वर्ष असतील तर त्यांना शेवटच्या एका वर्षाचा DA बेसिक पे प्लस DA मिळणार 50%. ह्या DAची जी गोष्ट होती ना ती इथं त्यांनी OPS मध्ये होती पण NPS मध्ये नव्हती, पण आता ही DA इथं तुम्हाला प्राप्त होते. ओके, हा DA लागून तुम्हाला तो शेवटची पेन्शन मिळणार महागाई भत्त्यानुसार. ओके, देअरने सालांचा असं म्हणतात. तर ही अट त्यांनी ही OPSचा जो पार्ट होता तो इथे आणलेला गेलेला आहे UPS मध्ये. आता बघा, त्यानंतर किमान 10 वर्ष सेवा केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये दरमहा पेन्शनसाठी पात्र असतील. त्यानंतर निवृत्ती व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळचे कुटुंब, मग या बघ, जर त्यांचे नॉमिनी असतील, निवृत्त व्यक्ती आहे तो मृत्यू पावला तर त्याच्या नॉमिनी म्हणजे जवळच्या कुटुंबांना किती मिळणार? तर शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या 60% रकमेसाठी. सगळ्या पेन्शनसाठी ते पात्र नसणार. जे शेवटच्या वेळी काढलेली पेन्शन आहे, शेवटच्या वेळी काढलेली म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांनी समजा 10,000 रुपये पेन्शन काढले असेल तर 10,000 रुपयेच्या किती 6,000 रुपयेच्या पेन्शनसाठी ते पात्र होणार. कळालं? हे कुटुंबीय असं आपण धरून जाऊ. तर हे 3 हे आहेत ह्या तरतुदी UPS मध्ये आले. अजून खूप काही तरतुदी क्लिअर केलेले नाहीत, अजून डिटेल असे GR आलेले नाहीत ना. की सुधारित NPSचा पण असा 1-2 पेजेसचा GR आला आहे, UPSचा सुद्धा थोडा कमी पेजेसचा GR आला आहे. अजून खूप काही गोष्टी आहेत त्या त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या नाहीत. ओके, तर त्या ह्या पुढील कालावधीमध्ये होतील आणि किंवा ही तारीख पुढे पण जाऊ शकेल. ओके, 1 एप्रिल 25 अशा काही होतील घटना.
तर कळालं UPS. त्यानंतर बघा शिल्पनिधी महोत्सव नवी दिल्ली येथे ऑगस्ट 2024ला हा महोत्सव पार पडला. संपूर्ण भारतातील महिला कारागिरांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे हे मुख्य कार्य होते. ओके, शिल्पनिधी महोत्सव ते दिल्लीत पार पडला महिला कारागिरांच्या सक्षमीकरणासाठी. त्यानंतर पहा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किती तारीख बघा 25 डिसेंबर 2000 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. आज तागायत ही सुरू आहे. 2000 ते 2013 हा पहिला टप्पा पार पडला. 13 ते 19 हा दुसरा टप्पा पार पडला. 19 ते 23-24 ओके 23-24 हा तिसरा टप्पा पार पडला. आणि आता 24-25 नंतर 28-29 असा हा 4 वर्षाचा टप्पा पुढला 4 ते 5 वर्षाचा हा चौथा टप्पा म्हणून गणला जाणार आहे. ओके, तर या कालावधीमध्ये बघा 62,500 किलोमीटरचे सर्व हवामान रस्ते ऑल वेदर रोड्स ओके ऑल वेदर रोड्स बांधून ग्रामीण संपर्क वाढवायचा आहे. ओके, त्याचबरोबर जे मैदानी भागात तिथं 500+ लोकसंख्या आहे, डोंगराळ भागात 250+ लोकसंख्या आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे डावा उग्रवाद असं म्हणतो ना एक्स्ट्रीमिस्ट ते नक्षलवादी असं म्हणतो, अशा ठिकाणी 100+ लोकसंख्या असलेल्या 25,000 रस्त्यांना जोडण्याचं काम आहे. 60-40 सेंटर स्टेट ओके तर 60 आणि 40 हा सेंटर स्टेटमधील निधीचं प्रमाण असणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट काय येते तर चौथा टप्पा आहे. कालावधी 24-25 ते 28-29 62,500 किलोमीटर सर्व हवामान रस्ते आणि 500-250-100 किलोमीटर असलेल्या 100+ लोकसंख्या असलेल्या आणि ह्या 25,000 रस्त्यांना जोडणी. ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 सुरू झालेली चौथा टप्पा हा आलेला आहे. ओके, नाशिक येथे बघा नाशिक महाराष्ट्र येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यापीठ ट्रायबल युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहे. ट्रायबल युनिव्हर्सिटी कुठे स्थापन करणार आहे नाशिक येथे. बघा ही वेगवेगळी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये एक ट्रायबल युनिव्हर्सिटी आलं. त्याचबरोबर आपण हिंदी भाषेचं विद्यापीठ आपण वर्ध्याला आहे. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर अमरावती ओके हे आपण बघतोय. त्याच पद्धतीने हे नाशिकमधील विद्यापीठ ट्रायबल युनिव्हर्सिटीचं. वृंदावन ग्राम योजना बघा वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याची आहे तर मध्य प्रदेश ह्या राज्याचे. काय सांगतात त्यातून गोसंवर्धन ग्रामविकास आणि दूध उत्पादन वाढीवर भर देऊन ग्रामपंचायतीचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करणे. म्हणजे वृंदावन ग्राम योजना ही ग्रामपंचायतीचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करणे, पण कशा पद्धतीने गोसंवर्धन ग्रामविकास आणि दूध उत्पादन वाढीवर भर देऊन. स्टार्टअप आणि सेवा सर्व्हिस प्रोडक्टसाठी एक स्टार्टअपसाठीच्या रिलेटेड एक नवीन त्यांनी प्लॅटफॉर्म आणलेला आहे. त्याचं नाव आहे भास्कर प्लॅटफॉर्म. ओके, तर भास्करचा फुल फॉर्म काय आहे बघा भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री. ओके, अशी एक रजिस्ट्री आहे की तुमचं स्टार्टअपच्या नॉलेज संबंधी तुम्हाला सर्व ॲक्सेस मिळून जाईल. म्हणजे जे स्टार्टअप असतील, सेवा प्रदाते असतील, सरकारी संस्था असतील यामध्ये केंद्रीकरण बघा सगळ्यांचं सेंट्रलायझेशन आणि सुसूत्रीकरण करून इकोसिस्टीम मजबूत करणे. 3 गोष्टी स्टार्टअप आल्या, सर्व्हिस प्रोव्हायडिंग आल्या आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आल्या. या सगळ्यांना एकमेकांना लिंक करणं सेंट्रलाइज करणं हे भास्कर प्लॅटफॉर्म काम करणार आहे. ओके, इथे झालं सामाजिक घडामोडी. आता पर्यावरण बघा ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट. ओके, ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट. आता हा एक निर्देशांक आहे बघा सकल पर्यावरण उत्पादन म्हणजे ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट या निर्देशांकाद्वारे परिसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन करणारे पहिले राज्य. म्हणजे इकोसिस्टीम आणि तुमची त्या परिसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन. ओके, इकोसिस्टीमचे डेव्हलपमेंट याचे विकासाचे मूल्यांकन करणारे जगातील पहिले राज्य कोणते तर उत्तराखंड. ओके, हा निर्देशांक हवा, पाणी, माती, वन गुणवत्ता या 4 निर्देशांकावर आधारित आहे. एक नवीन निर्देशांक आहे बघा ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट निर्देशांक इंडेक्स GEP इंडेक्स. तर हा कशावर आहे एक हवा पहिले, दुसरं पाणी, तिसरं माती आणि 4 वन गुणवत्ता या 4 निर्देशांकावर आधारित आहे. आणि पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते उत्तराखंड. हे महत्त्वाचं आहे उत्तराखंड लक्षात घ्या. बघा भारताने भारतीय तटरक्षक दलासाठी एक जहाज असं तयार केलेलं आहे की जे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज आहे, पण कसे स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज. त्या जहाजाचं नाव आहे समुद्र प्रताप. बघा नाव खूप युनिक आहे समुद्र प्रताप. हे जहाज कशासाठी प्रदूषण नियंत्रणासाठी आहे. ICG जे कोस्टल गार्ड आहेत आपले इंडियन कोस्टल गार्ड तटरक्षक दल त्यांच्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने हे तयार केलेलं आहे. सागरी किनाऱ्यावरील तेलाची गळती रोखणे. ओके, हे काम आहे. पहिल्यांदा या जहाजाचे डिझाईन व बांधकाम स्वदेशी पद्धतीने केलेले आहे.
समुद्रप्रताप हे नाव लक्षात ठेवा, समुद्रप्रताप. त्यानंतर आसनी चक्रीवादळ अरबी समुद्रात येऊन धडकलेले आहे ऑगस्ट 2024 ऑगस्ट महिन्यात. तर आसनी चक्रीवादळ हे नाव कोणी दिलेले आहे? पाकिस्तानने. आसनी हे नाव पाकिस्तानने दिलेले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 7 सप्टेंबर हा दिवस जागतिक दिवस आहे, इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज. क्लीन एअर फॉर ब्ल्यू स्काईज म्हणजे हवेसंदर्भात. ओके, तर स्वच्छ वायू निर्देशांक त्या दिवशी अनाऊन्स करण्यात आला. संकल्पना काय होती बघा? इन्व्हेस्ट इन क्लीन एअर नाव. इन्व्हेस्ट इन क्लीन एअर नाव. बघा यामध्ये स्वच्छ वायू निर्देशांक सर्वेक्षणानुसार विजयी शहरे कुठले कुठे आहेत बघा. आता विनर श्रेणी 1 जे तुमचा 10 लाखपेक्षा जास्त हे आहे लोकसंख्या, त्यामध्ये सुरत हे महत्त्वाचं आहे. सुरत, मग जबलपूर, मग आग्रा. तर लक्षात ठेवा सुरत. त्यानंतर 3 ते 10 लाखामध्ये फिरोजाबाद आहे, अमरावती आहे, झाशी आहे. श्रेणी 3मध्ये 3 लाखापेक्षा कमी रायबरेली आहे, नलगोंडा आहे, नालागड आहे. ओके, तर सुरत हे लक्षात ठेवा. 10 लाखपेक्षा जास्त सर्व हे स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कारामध्ये. त्यानंतर बघा केवलादेव राष्ट्रीय उद्यान. ओके, पहिला टील कार्बन अभ्यास, टील कार्बन स्टडी. हा जो टील कार्बन स्टडी आहे ना, तो केवलादेव नॅशनल पार्कमध्ये पार पडलेला आहे. केवलादेव नॅशनल पार्क. आता या राष्ट्रीय उद्यानात हा केवलादेव नॅशनल पार्कमध्ये हा पहिला पार पडलेला आहे. टील कार्बन म्हणजे बघा, टील कार्बन म्हणजे काय? तुमचं कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे कार्बन स्टोरेज. जे तुमचं कार्बन स्टोरेज असतं ना, म्हणजे हे पाणथळ प्रदेशात साठवलेला गोड्या पाण्यातील, ते पण कुठलं बघा. तर गोड्या पाण्यातील म्हणजे असं फ्रेश वॉटर की जे नॉन टायडल आहे, म्हणजे जिथं लाटा तयार होत नाहीत, म्हणजे नॉन टायडलमधलं फ्रेश वॉटर. ओके, त्याचबरोबर तुमचं वेटलँड्स आल्या. ओके, वेटलँड्स मग त्यामध्ये इन्क्लुडिंग व्हेजिटेशन म्हणजे झाडे वगैरे सगळे आले व्हेजिटेशन. ओके, अशा वेटलँडमध्ये जो कार्बन साठवलेला असतो तर त्याला म्हटलं जातं टील कार्बन. एक कन्सेप्ट एन्व्हायरमेंटलच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. टील कार्बन केवलादेव नॅशनल पार्क. ओके, हे लक्षात ठेवा. नामिबिया देशातील दुष्काळ स्थितीमुळे अन्नधान्याचा भीषण तुटवडा. म्हणजे नामिबियामध्ये काय झालं आहे? अन्नधान्याचा भीषण तुटवडा झालेला आहे दुष्काळ स्थितीमुळे. आणि मग अशा या उपासमारीच्या संकटामुळे त्याचे कशी वेळ आली? आता वन्य प्राणी आहेत ना, जे तुमचे वाईल्ड ॲनिमल, त्यांच्या कत्तलीला परवानगी दिलेली आहे. नामिबिया आफ्रिकेतील देश आहे. ओके, तर इथे वन्य प्राण्यांच्या कत्तलीला परमिशन दिलेली आहे त्या देशाने, कारण की इतकी भीषण परिस्थिती उद्भवलेली आहे तिथे. त्यानंतर पहा मिशन मौसम. ओके, मिशन मौसम हा सप्टेंबर 2024 केंद्र सरकारने 2000 कोटी रुपये खर्च करून हवामानातील तीव्र घटना ओके आणि हवामान बदल परिणाम वर्तवणे यामध्ये अचूकता, मॉडेलिंग, रडार, उपग्रह, अचूक कृषी अंदाज याचा समावेश असेल. म्हणजे ही मिशन मौसम हे कशा संदर्भात आहे? हवामानासंदर्भात आहे. हवामानातील तीव्र घटना असेल, हवामान बदल असेल, परिणाम वर्तवणे असेल, यामध्ये अचूक कृषी अंदाज याचा सर्व समावेश असेल. केंद्र सरकारचं आहे मिशन मौसम. सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून मिळणार. गोवा राज्य सरकारशी सुधारित कचरा व्यवस्थापनासाठी बिस्लेरी या कंपनीने भागीदारी केली आहे. म्हणजे सुधारित कचरा व्यवस्थापनासाठी बिस्लेरी या कंपनीने कोणत्या राज्याशी भागीदारी केली आहे? गोवा. तर बॉटल्स फॉर चेंज अंतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन वाढवणे आणि बॉटल्स फॉर चेंज ओके बॉटल्स कलेक्ट करणे, बॉटल्स रिप्लेस करणे, बॉटल कलेक्ट करून त्याच्यामध्ये चेंज घेणे. ओके, तर अशा पद्धतीने एक बिस्लरी मोठी प्रमाणात बॉटलची कंपनी त्यांनी गोवा राज्याशी एक टायअप केलेलं आहे. उत्तर प्रदेश जगातील पहिल्या आशियाई जटायू संवर्धन या केंद्राचे उद्घाटन कुठे झालेले आहे? गोरखपूर येथे आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यूपीचे यांच्या हस्ते झालेले आहे. जगातील पहिले जटायू संवर्धन उत्तर प्रदेश. ओके, भारत बायोटेकने ओरल कॉलरा लसीचे अनावरण केलेले आहे. ओके, तर पहिल्यांदा मला सगळ्यांना माहिती पाहिजे की कॉलरा ओके कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर, दूषित अन्न पाणी यामुळे होतो. त्यामध्ये कुठला बॅक्टेरिया? बॅक्टेरियम व्हायब्रियो काही म्हणा तुम्ही, कॉलेरी. ओके, या बॅक्टेरियामुळे कॉलरा रोग होतो आणि
त्याच्यावर भारत बायोटेकने भारत बायोटेक आपली कंपनी त्यांनी ओरल लसीचे अनावरण केलेले आहे. त्याचे नाव आहे हिलकोल. बघा हिलकोल BBV 131 BB हिलकोल हे केलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना, चाइल्डना, ओल्डर दॅन बेबींना एक 0 डे 0 आणि डे 14 अशा 14 दिवसाच्या गॅपने त्यांना काय केलं जातं, ही लस दिली जाते. ओरल कोलरा लस, आणि ही ओरल आहे. ड्रॉप असतील तुमचे. त्यानंतर बघा प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी, ओपन AI कंपनीचे सर्वात प्रगत AI मॉडेल. आपल्याला माहिती आहे की ओपन AI कंपनीचे जे सुरुवातीला पहिलं जे AI मॉडेल आलं तर ते ChatGPT. त्याचे जे CEO सॅम अल्टमन, त्यांना बेस्ट CEO ऑफ द इयर अवॉर्डचा म्हणून अवॉर्ड मिळालेला होता PCचा. तर त्यांचीच एक नवीन AI मॉडेल आणलं सगळ्यात प्रगत. तर त्याचं नाव आहे प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी. बघा प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी हे नवीन आता AI आलेलं आहे. कुणाचं आहे? ओपन AI कंपनीचं. त्यानंतर मोरनी, गुगल डीप माइंडच्या भारतीय युनिटमध्ये 125 भाषांचा समावेश असलेले AI युनिट आहे. म्हणजे गुगल डीप माइंड आहे तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्या इंडियन युनिटमध्ये, भारतीय युनिटमध्ये 125 भाषांचा समावेश असलेले हे AI युनिट आहे. मोरनी हे कोणाचं AI युनिट आहे? गुगलचं आहे. तर त्या मोरनीचा फुलफॉर्म बघा, मल्टी मॉडल रिप्रेझेंटेशन फॉर इंडिया. मोरनीचा फुलफॉर्म काय? मल्टी मॉडल रिप्रेझेंटेशन फॉर इंडिया. मोरनीचा हा फुलफॉर्म आहे. बघा त्यानंतर पुढे जाऊ आपण संरक्षण व अंतरिक्ष. ऑगस्ट 2024 रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघात नौदलाला सुपूर्द केली. विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री यांनी दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघात, महत्त्वाचा ही अणुशक्तीवर चालणारी दुसरी INS अरिघात नौदलाला सुपूर्द केलेली आहे. INS अरिहंत ही पहिली पाणबुडी होती जी नौदलात सामील झाली होती. अरिहंत म्हणजे ही 2 कसे आहेत? अणुशक्तीवर चालणारे अरिहंत आणि आता अरिघात, 2 नावं लक्षात घ्या, अरिहंत आणि अरिघात. अरिघात दुश्मनाचा अरी म्हणजे असं म्हणू शकतो, आणि अरिहंत अंत, दुसऱ्या अंत, अशी ही 2 अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आपली आता नौदलामध्ये सामील झालेले आहेत. रुमी, देशातील पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट चेन्नई येथील स्पेस झोन इंडिया या कंपनीने विकसित केलेले आहे. म्हणजे रुमी 1 हे रियुजेबल आहे. बघा पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट. रुमीचं रियुजेबल हायब्रिड असं आहे ते रुमी 1 हे चेन्नईमधील स्पेस झोन इंडिया या कंपनीने विकसित केलेले आहे. म्हणजे रियुजेबल पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट चेन्नईमध्ये. नाव काय त्याचं? रुमी. बघा नेक्स्ट सायबर कमांडो. केंद्र सरकारने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी 5 वर्षामध्ये 5000 सायबर कमांडो प्रशिक्षित केलेले आहेत. किती? 5 वर्षामध्ये 5000 सायबर कमांडो प्रशिक्षित करणार आहे केंद्र सरकार. B. श्रीनिवासन NSCच्या महासंचालकपदी यांची निवड झालेली आहे. NSCच्या नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांच्या महासंचालकपदी यांची B. श्रीनिवासन यांची नियुक्ती झालेली आहे. टॅनेजर 1 बघा, नासाने CO2 आणि मिथेन उत्सर्जक शोधण्यासाठी हा उपग्रह ऑगस्ट 2024 प्रक्षेपित केला आहे. टॅनेजर 1 हा कोणाचा प्रक्षेपक आहे तर उपग्रह आहे तर नासाचा आहे. काय कार्य आहे? CO2 आणि मिथेन उत्सर्जक शोधण्यासाठी, CO2 आणि CH4 मिथेन उत्सर्जक शोधण्यासाठी. भारतीय वायुसेना हेलिकॉप्टर टीम इजिप्तमधील एअर शोमध्ये सहभागी होणार. जी भारतीय वायुसेना आहे ती वायुसेना हेलिकॉप्टर टीम इजिप्तमधील एअर शोमध्ये सहभागी होणार आहे. इंडक्स X भारतीय एअर डिफेन्स परिषद. बघा भारत अमेरिकेची डिफेन्स परिषद आहे तर सप्टेंबर 2024 स्टॅनफोर्ड विद्यापीठ पार पडली. इंडो आणि US इंडिया US 10 इंडो US X डिफेन्स परिषद आहे. नमन प्रकल्प. भारतीय लष्कराने निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना समर्थन व सेवा आणि पेन्शन संबंधित सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे यासाठी हा नमन प्रकल्प आहे. लष्कराने निवृत्ती वेतन कोणाचं आहे? बघा लष्कराचं आहे, इंडियन आर्मीचं आहे. त्यांची जी निवृत्ती वेतनधारक आहेत माजी सैनिक आहेत त्यांना कुटुंबियांना समर्थन व सेवा पेन्शन संबंधित सेवा उपलब्ध करून देणे यासाठी हा नमन प्रकल्प
आहे. लखनौ भारतीय सशस्त्र दलाची पहिली संयुक्त कमांड परिषद. लखनौ येथे भारतीय सशस्त्र दलाची पहिली संयुक्त कमांड परिषद. अध्यक्ष राजनाथ सिंग आणि संरक्षण मंत्री आहेत ते. पहिली संयुक्त कमांडर परिषद कुठे पार पडली? लखनौ येथे. सशस्त्र दलाची आर्म फोर्सची पहिली संयुक्त कमांडर परिषद. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अध्यक्ष होते. 7वी राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे पार पडलेले आहेत. संरक्षण अंतरिक्ष घडामोडी इथे पार पडलेले आहेत. पुरस्काराकडे वळू आपण बघा. 17वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बघा. 17वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 वर्षाचा होता. ओके, याचे आता पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सुवर्ण कमळ विजेता चित्रपट. ओके, अट्टम मल्याळम चित्रपट आहे. आनंद एकराशी यांचा अट्टम. ओके, नाव लक्षात ठेवा. अट्टम हा मल्याळम चित्रपट आहे. सुवर्ण कमळ चित्रपट पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. आनंद एकराशी. सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपट कांतारा. ओके, कन्नड चित्रपट होता मनोरंजन. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या चित्रपट ऊंचाई. हिंदी पिक्चर होता ऊंचाई, त्याचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना प्राप्त. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर राहुल चित्तेला. हिंदी गुलमोहर. मराठी चित्रपट वाळवी. दिग्दर्शक परेश मोकाशी. ओके, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट वाळवी. राष्ट्रीय सामाजिक पर्यावरणीय मूल्य प्रचार पिक्चर कच्छ एक्सप्रेस. गुजराती पिक्चर आहे, त्याला राष्ट्रीय सामाजिक पर्यावरणीय मूल्य प्रचार चित्रपट पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी. कांतारा या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि त्याचबरोबर त्यामध्ये मुख्य काम केलेला अभिनेता ऋषभ शेट्टी. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन. तिरुचिरंबलम हा तमिळ चित्रपट आहे. यामध्ये काम केलं नित्या मेनननं. आणि मानसी पारेख कच्छ एक्सप्रेस जो गुजरात आहे त्यामध्ये काम केले मानसी पारेख. या दोघींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, बघा राहिलेले पार्श्वगायक अरिजित सिंग केसरी या गाण्यासाठी. ओके, ब्रह्मास्त्र या पिक्चरमधले गाणं. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका बॉम्बे जयश्री. बघा बॉम्बे जयश्री चाईमवेल. ओके, चाईमवेल ह्या चित्रपटासाठी. ओके, त्यानंतर सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपट आयना हिंदी प्लस उर्दू. ओके, हिंदी प्लस उर्दू. तर महत्त्वाचे पुरस्कार कुठले? सुवर्ण कमळ चित्रपट पुरस्कार अट्टम हा मल्याळम चित्रपट आहे. मनोरंजन कांतारा. दिग्दर्शक सूरज बडजात्या ऊंचाई चित्रपटासाठी. हिंदी गुलमोहर. मराठी वाळवी परेश मोकाशीचा. सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ह्या दोन महत्त्वाचे आहेत, नित्या मेनन आणि मानसी पारेख. ओके, तर इथे हे पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार पार पडले 2022चे. हा 17वे पुरस्कार होते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024. तर ऑगस्ट 2024मध्ये पहिले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान केलेले आहेत. ओके, विज्ञान रत्न प्राचार्य गोविंदराजन पद्मनाभन आण्विक जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान संशोधनाचे प्रणेते होते. ओके, तर पहिले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आहे ते ऑगस्ट 2024मध्ये प्राप्त झाले आहेत. सर्वात बघा आता विज्ञान रत्न हा विज्ञान रत्न कुणाला मिळालेला आहे? गोविंदराजन पद्मनाभन. आण्विक जीवशास्त्र ॲटॉमिक बघा ते आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान. ओके, या संशोधनाचे प्रणेते आहेत. 91मध्ये त्यांना पद्मश्री, 2003मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त. पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ओके, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार नॅशनल लेवल एक विज्ञान पुरस्कार दिले जाणार आहेत आतापासून. तर त्याचा पहिला विज्ञान रत्न सर्वोच्च हा पद्मनाभन यांना दिलेला आहे. विज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात आजीवन योगदानासाठी बघा आजीवन योगदानासाठी त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंटसाठी त्यांना हा दिलेला जातो. ओके, त्याचबरोबर विज्ञान टीम म्हणून पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? चांद्रयान मिशन 3ची टीम आहे, त्या टीमला हा देण्यात येतो. 3 किंवा अधिक शास्त्रज्ञांच्या संघाला हा देण्यात येतो. 3 जरी शास्त्रज्ञांनी काय काम केलं तर त्यांना सुद्धा हा विज्ञान टीमचा पुरस्कार दिला जातो. 2024चा पहिला पुरस्कार हा चांद्रयान मिशन 3 ओके याच्या सक्सेसफुल प्रक्षेपण आणि लँडिंगसाठी त्या चांद्रयान मिशन 3 इस्रोच्या या टीमला देण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरं आहे विज्ञान श्री अवॉर्ड. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानामध्ये विशेष योगदान करणाऱ्या शास्त्रज्ञांना दिला जातो. तर 2024ला 13 पुरस्कार असे विज्ञान श्रीचे देण्यात आले. 13 शास्त्रज्ञांना असे पुरस्कार देण्यात आले. ओके, त्यानंतर पहा विज्ञान युवा. SSB विज्ञान व तंत्रज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात ओके उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना हा दिला जातो. आणि 2024ला विज्ञान युवा असा
18 पुरस्कार देण्यात आले. म्हणजे विज्ञान युवा 18 जणांना देण्यात आला, विज्ञान श्री 13 जणांना देण्यात आला, विज्ञान टीम 1 आणि विज्ञान रत्न 1. ओके, असे 33 पुरस्कार जवळपास. नंतर 33 पुरस्कार पहिल्या वर्षी हे विज्ञान पुरस्कार काय झाले हे प्रदान करण्यात आलेले आहेत. ओके, बघा रमन मॅग्सेसे पुरस्कार. रमन मॅग्सेसे पुरस्कार 2024चे विजेते बघा तर हायायो मियाझाकी. ओके, हे जपानचे आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक, ॲनिमेशन, कथाकथन विश्वातील योगदानाबद्दल त्यांना मियाझाकी जपानचे आहेत, त्यांना पुरस्कार दिला जातो. मंगळ कलाकार आणि स्टुडिओ घिबलीचे सहसंस्थापक आहेत. त्यानंतर कर्म फुंशो भूतानचे आहेत. ओके, भूतानचा वारसा आधुनिक प्रमाणाशी जोडणे आणि युवांना प्रेरणा देणे. ओके, त्याचबरोबर ग्युनेन थी न्योफोंग हे रासायनिक तणनाशकांचा परिणामांचे संशोधन करणे आणि पीडितांना मदत करणे. हे व्हिएतनामचे आहेत. रासायनिक तणनाशकांच्या परिणामाचे संशोधन करण्यासाठी हे त्यांचं कार्य आहे. फरवीजा फरहान इंडोनेशियाचे आहेत. बघा, फरवीजा फरहान इंडोनेशियाचे. धोक्यात असलेल्या नैसर्गिक संशोधनाचे सर्वोच्च रक्षण, सामाजिक न्यायाचा प्रचार करणे. फरवीजा फरहान इंडोनेशियाचे. धोक्यात असलेल्या नैसर्गिक संशोधनाचे रक्षण. रुरल डॉक्टर्स मुवमेंट. ओके, थायलंडचे आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारणे व ग्रामीण नागरिकांना सक्षम करणे. 2023मध्ये भारतीय सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर आर रविकन्नन यांना मिळाला होता. ओके, तर बघा रुरल डॉक्टर्स मुवमेंट ही थायलंडमधील एक मुवमेंट आहे. त्याला पण हा पुरस्कार मिळाला आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारणे ओके आणि ग्रामीण नागरिकांना सक्षम करणे यासाठी हा पुरस्कार आहे. आता ही 2024चे हे 5 पुरस्कार. 2023मध्ये भारतीय सर्जिकल ऑन्कोलॉजी डॉक्टर आर रविकन्नन यांना काय मिळालेला होता, रमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला होता. तर हे 5 पुरस्कार आहेत. मियाझाकी जपान, फुंशो भूतान, फुओंग व्हिएतनाम, फरहान इंडोनेशिया आणि रुरल डॉक्टर्स मुवमेंट थायलंड यांना 5. ओके, लक्षात घ्या. हे रमन मॅग्सेसे पुरस्कार. एमी पुरस्कार, एमी अवॉर्ड्स हे USA मध्ये दिले जातात. बघा, पिकॉक थिएटर लॉस एंजलिस अमेरिका येथे दरवर्षी दिले जातात. एमी अवॉर्ड 76वा अवॉर्ड आहे 2024चा. सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज, सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज शोगन हे लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीज. सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिरीज ही हॅक्स. त्यानंतर फिक्कीने ऑगस्ट 2024मध्ये अभिनेता आयुष्मान खुराना व नीरज चोप्रा यांना यूथ आयकॉन्स ऑफ इंडिया म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणाला बघा, फिक्कीने 2024मध्ये आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा यांना यूथ आयकॉन्स ऑफ इंडिया म्हणून सन्मानित केलेले आहे. ओके, कोणाला, अभिनेता नीरज चोप्रा. ओके, नीरज चोप्रा यांना यूथ आयकॉन्स ऑफ इंडिया. आयुष्मान खुराना अभिनेता आणि ॲथलीट आपल्याला माहिती आहे गोल्ड मेडलिस्ट, ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा यूथ आयकॉन्स ऑफ इंडिया फिक्कीने घोषित केले. हॉलिडे हाइस्ट या मोहिमेसाठी केरळ टुरिझमला पाटा गोल्ड अवॉर्ड. हॉलिडे हाइस्टच्या मोहिमेसाठी केरळ टुरिझमला पाटा गोल्ड अवॉर्ड हा एक प्रेस्टिजियस अवॉर्ड आहे जो टुरिझमच्या क्षेत्रासाठी दिला जातो. तर केरळ टुरिझमला पाटा गोल्ड अवॉर्ड 2024 हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाला ई गव्हर्नर 2024चा गोल्ड पुरस्कार मिळालेला आहे. ई गव्हर्नर 2024चा पुरस्कार कोणत्या मंत्रालयाला मिळाला आहे, तर महिला बाल विकास मंत्रालयाला. फ्रॉम ऑइल टू लिथियम नेव्हिगेटिंग द फ्युचर ऑफ एनर्जी हे पुस्तक प्रसिद्ध ऊर्जातज्ञ कुलदीप गुप्ता यांनी लिहिलेले आहे. फ्रॉम ऑइल टू लिथियम कुलदीप गुप्ता यांचं आहे. क्रीडा घडामोडीकडे वळूयात. रिसेट प्रोग्राम बघा, RECT रिसेट हा 29 ऑगस्ट 2024ला मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी हा कार्यक्रम सुरू केला. ओके, म्हणजे 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. ओके, आणि त्यांच्या 2024च्या त्यांच्या या जयंतीला हा रिसेट प्रोग्राम सुरू केलेला आहे. रिसेटचा अर्थ काय, तर रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंग. ओके, जे रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन निवृत्त खेळाडू आहेत त्यांना आवश्यक ज्ञान व कौशल्य देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे. म्हणजे खूप ठिकाणी असं होतं की स्पोर्ट्समधून काही काळ केल्यानंतर त्या पुढे त्यांच्या करिअरमध्ये ते काही करू शकत नाहीत. त्यांना असे स्किल देणे की असे त्यांनी ज्ञान देणे की ते रोजगारक्षम बनतील. ओके, पात्रता 20 ते 50 वर्ष वयोगट, सेवानिवृत्त खेळाडू, आंतरराष्ट्रीय पदक विजेते आणि आंतरराज्य स्पर्धांमध्ये भाग घेणारे असे व्यक्ती यासाठी पात्र असतील रिसेट प्रोग्रामसाठी 20 ते 50. ओके,
जय शहा ICCचे नवे अध्यक्ष, इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ क्रिकेट याचे नवे अध्यक्ष जय शहा झालेले आहेत. ओके, सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले होते न्यूझीलंडचे. ओके, आणि ICCचे अध्यक्षपद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. एक 5वे भारतीय आहेत. 1997 ते 2000 जगमोहन दालमिया झाले होते. 2010 ते 2012 शरद पवार. श्रीनिवासन 2014 ते 2015 शशांक मनोहर 15 ते 20. ओके, हे 5 वर्ष शशांक मनोहर सगळ्यात जास्त कालखंड. आणि त्यानंतर आता जय शहा. ओके, सिएट क्रिकेट पुरस्कार 2024 मुंबई येथे पार पडलेला आहे. सिएटचा क्रिकेट अवॉर्ड. तर त्यासाठी सिएटचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे, तर राहुल द्रविडला. सिएटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहित शर्माला मिळालेला आहे. सिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, जीवन गौरव पुरस्कार राहुल द्रविड. कसोटी सामन्यामध्ये कसोटीमध्ये बघा, सिएटच्या बेस्ट बॅट्समन म्हणजे फलंदाज हा जयस्वालला प्राप्त झाला आहे. बेस्ट बॉलर हा रविचंद्रन अश्विनला प्राप्त झाला आहे. ओडिआयमध्ये विराट कोहली फलंदाज, तर गोलंदाज मोहम्मद शमीला प्राप्त झाला आहे. T20 फलंदाज फिल सॉल्ट, ओके, हा इंग्लंडचा आहे, त्याला प्राप्त झालेला आहे. आणि गोलंदाज टीम साऊदी न्यूझीलंडचा आहे, त्याला हा प्राप्त झालेला आहे. ओके, T20 फलंदाजमध्ये फिल सॉल्ट आणि टीम साऊदीला. ओके, बाकी सर्व इंडियनना प्राप्त झालेले आहेत सिएटचे पुरस्कार. त्यानंतर बघा, पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा झाली. ऑलिम्पिक स्पर्धा झाली की त्याच ठिकाणी पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडते. 2024ची पॅरालिम्पिक स्पर्धा पार पडली 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या कालखंडात. एकूण 22 क्रीडा प्रकार होते. ब्रीदवाक्य होतं गेम्स वाईड ओपन. ओके, फ्रिगियन टोप्या हे त्याचं शुभांकर होते. भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्य अशा सकट 29 पदके मिळवली. किती? पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आपण 29 पदके मिळवली. 84 खेळाडूंचा संघ पाठवला होता भारताने. ध्वजधारक बघा उद्घाटन सोहळ्यात भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल. ओके, भालाफेक खेळाडू ह्या सलग 2 वर्षी तिने गोल्ड मेडल जिंकलेले आहे, सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. समारोप सोहळ्यामध्ये प्रीती पाल आणि हरविंदर सिंह. ओके, हरविंदर सिंह जो काय म्हणतात त्याला धनुर्विद्या असं म्हणतात ना, त्यामध्ये आहे तो. ओके, ॲरोमध्ये प्रीतीपाल आणि हरविंदर सिंग. आर्चरीमध्ये हा खेळाडू आहे आर्चरीचा हरविंदर सिंग. पदक तालिका बघा, चीनने एकूण 220 पदकांसह प्रथम क्रमांक. त्यानंतर ग्रेट ब्रिटन 2 नंबर, अमेरिका 3 नंबर, फ्रान्स 4 नंबर आणि भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्य 29 पदकांसह भारताने 18वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. उल्लेखनीय कामगिरी बघा, प्रीती पॉल 2 पदक मिळवणारी ही ॲथलीट आहे. प्रीती पॉल 2 पदक मिळवणारी 100 मीटर आणि 200 मीटर प्रकारात एकमेव भारतीय ठरलेली आहे प्रीती पॉल. सचिन खिलारी महाराष्ट्र गोळाफेक प्रकारात त्याने सचिनने रौप्य पदक मिळाले. सचिन खिलारी महाराष्ट्राचा. कपिल परमार अंध जुडो प्रकारात प्रथमच पदक मिळालेलं आहे. अंध जुडो प्रकारात कपिल परमारला प्रथमच पदक मिळालेलं आहे. कपिल परमार. US ओपन टेनिसची जी US ओपन झालेली आहे, अमेरिकन ओपन 2024 न्यूयॉर्कमध्ये पार पडते. विजेता कोण ठरलेला आहे? यानिक सिन्नेर, इटलीचा. सिन्नेर हा US ओपनचा विजेता ठरलेला आहे. टेलर फ्रिट्झ अमेरिकेचा त्याला हरवून US ओपन जिंकलेली आहे सिन्नरनं. अरिना सॅबालेंका बेलारूसची आहे. सॅबालेंकानं महिला US ओपन जिंकलेला आहे 2024. जेसिका पेगुला अमेरिकेचीच आहे, त्याला हरवलेलं आहे. ओके, US ओपन. डायना पुंडले इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 प्रकारात अजिंक्यपद मिळणारी पहिली भारतीय महिला. डायना पुंडले बघा, नाव लक्षात ठेवा. डायना पुंडले इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये. ओके, कार रेसिंग चॅम्पियनमध्ये डायना पुंडले ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त. ICC 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने जी ICCची 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली, त्यामध्ये सर्वाधिक रन बनवणारा, गोल्डन बॅट पुरस्कार मिळवणारा, त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रस्कार मिळवणारा शिखर धवन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. 2021ला त्याला अर्जुन पुरस्कार, क्रीडेसाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार अर्जुन पुरस्कार त्याला हा प्राप्त झालेला होता. ओके, इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट. ओके, ऑलिम्पिक स्पर्धेत दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड या पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड.
कुणाला? इमॅन्युअल मॅक्रॉन यांना. नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने, ओके, नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने ड्युरँड चषक आहे, ओके, आशियातला सर्वात जुना एक ट्रॉफी आहे, खूप वर्षापासून चालते, ओके. तर हा ड्युरँड चषक फुटबॉलचा आहे, भारतामध्ये खेळला जातो. तर याचा विजेतेपद नॉर्थ ईस्टने मिळवले आहे. मोहन बागान कोलकातामधला मोहन बागान सुपर जायंट म्हणून कोलकाताला एक क्लब आहे, हा उपविजेता ठरलेला आहे. सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाता येथे हे हा अंतिम सामना पार पडला. अचंत शरद कमल टेबल टेनिस प्रकारातील हा खेळाडू आहे. अचंत शरद कमल, त्याला आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिला भारतीय राजदूत म्हणून सन्मानित करण्यात आले आहे शरद कमलला, ओके. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचा पहिला भारतीय राजदूत. त्यानंतर पहा रणधीर सिंग ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी रणधीर सिंग यांची निवड झालेली आहे. शीतल देवी व राकेश कुमार निवडणूक आयोगाने आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे. कोणाची? शीतल देवी, जी आर्चर आहे हँडिकॅपमध्ये, ओके, जी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तिनं मेडल जिंकलं होतं. शीतल देवी दोन्ही हात नसलेली ही खेळाडू आहे, ओके. तर त्याचबरोबर आणि राकेश कुमार, ह्या दोघांना नॅशनल इलेक्शन कमिशनने नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे. डेव्हिड मलान आणि मोईन अली इंग्लंडचे क्रिकेटपटू आहेत, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. 2026च्या आशियाई गेम्समध्ये योगासन प्रात्यक्षिक खेळ म्हणून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला आहे. एशियन गेम्समध्ये योगासनचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला आहे. इथे आपलं काय संपलेलं आहे पहा, ऑक्टोबर 2024चे करंट अफेअर्स संपलेलं आहे. आता आपला राहिला तो रिव्हिजनचा पार्ट. आपण सामाजिक घडामोडीपासून चालू केलं होतं. क्विकमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण रिव्हिजन करू, म्हणजे आपला हा ऑक्टोबर महिना इथं कंप्लीट होतो आहे, ओके. बघा, युनिफाईड पेन्शन स्कीम, ओके, 1 एप्रिल 2025पासून कर्मचाऱ्यांसाठी, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार. TV सोमनाथन समितीने ही तरतुदी आणल्या होत्या. 25 वर्षाच्या किमान सेवेनंतर 12 महिन्याच्या शेवटच्या 12 महिन्यासाठी तुम्हाला त्यातील बेसिक PA आणि DAच्या 50% रक्कम पेन्शन मिळणार. किमान 10 वर्षे सेवा केलेल्यांना 10,000 पेन्शनसाठी निवृत्तीनंतर प्राप्त असतील. निवृत्त व्यक्तींच्या मृत्यूनंतर शेवटच्या वेळी काढलेल्या पेन्शनच्या 60% रकमेसाठीच ते कुटुंबीय त्यांचे प्राप्त असेल. शिल्पनिधी महोत्सव नवी दिल्ली येथे महिला कारागिरांमध्ये सक्षमीकरण. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 4 ही 2024-25 ते 28-29 कालावधीमध्ये 62,500 किलोमीटर नवीन सर्व हवामान रस्ते बांधून ग्रामीण संपर्क वाढवण्यासाठी हा PMGSY 4 योजना ही चालू केलेली आहे. 25,000 रस्त्यांना जोडणे, ओके. 4था टप्पा आहे. 25 डिसेंबर 2000ला चालू झालेली ही योजना. नाशिक येथे ट्रायबल युनिव्हर्सिटी उभारण्यात येणार आहे. वृंदावन ग्राम योजना मध्य प्रदेशसाठी आदर्श गावासाठी आहे ही. भास्कर विद्यापीठ स्टार्टअपसाठी आहे. भास्कर म्हणजे भारत स्टार्टअप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री, ओके. पर्यावरण, उत्तराखंड येथे सकल पर्यावरण उत्पादन GEP निर्देशांकाद्वारे परिसंस्थेच्या विकासाचे मूल्यांकन करणारे जगातील पहिले राज्य. ग्रॉस एन्व्हायरमेंटल प्रोडक्ट, ओके. हा निर्देशांक हवा, पाणी, माती व वन गुणवत्ता या 4 निर्देशांकावर आधारित आहे, ओके. उत्तराखंड हे पहिले राज्य आहे जे विकासाचे स्वतःच्या इकोसिस्टमचे मूल्यमापन करणारे, ओके. हवा, पाणी, माती आणि वन गुणवत्ता या 4 निर्देशांकाच्या आधारित. समुद्र प्रताप जहाज पहिले आपले स्वदेशी बनावटीचे प्रदूषण नियंत्रण जहाज तटरक्षक दलासाठी तेलाची गळती रोखण्यासाठी गोवा शिपयार्डने तयार केले आहे, ओके. आसनी चक्रीवादळ अरबी समुद्रात आले, नाव पाकिस्तानने दिले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 7 सप्टेंबर हा दिवस आहे स्वच्छ वायूचा. त्यासाठी श्रेणी 1मध्ये विजयी लोकसंख्या 10+ लाख असलेले सुरत, त्याचबरोबर सुरत हे स्वच्छ वायू सर्वेक्षणमध्ये प्रथम आहे. फिरोजाबाद 3 ते 10 लाखांपेक्षा कमी असलेले आणि रायबरेली, ओके. सुरत हे लक्षात घ्या, महत्त्वाचं शहर आहे. त्यानंतर बघा, केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थानमध्ये आहे. मागे सांगायचं विसरलं, हे कुठे आहे? राजस्थानमध्ये. केवलादेव राष्ट्रीय उद्यान. आणि पहिला टील कार्बन अभ्यास, टील कार्बन स्टडी, गोड्या पाण्यातील पाणथळ प्रदेशात साठवलेला कार्बन म्हणजे टील कार्बन. हा टील कार्बन स्टडी हा पहिले केवलादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये पार पडलेला आहे, ओके. नामिबिया वन्य प्राण्यांची कत्तल करण्याची योजना आखलेली आहे, कारण की तिथं अन्नधान्याचा तुटवडा पडलेला आहे. मिशन मौसम, ओके. मिशन मौसम हवामान अंदाज, तीव्र घटना, हवामानातील वर्तमान परिणाम, अचूक कृषी अंदाज वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मिशन मौसम आणलेला आहे. गोवाने काय केलेलं आहे? सुधारित कचरा व्यवस्थापनासाठी बिस्लेरी कंपनीबरोबर भागीदारी केलेली आहे. पहिले आशियाई जटायू संवर्धन गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे. ओरल कोलरा लस कुठली आहे? हिलकोल, लक्षात घ्या. भारत बायोटेकने आणलेली आहे हिलकोल.
प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी ओपन AI कंपनीचे सर्वात प्रगत मॉडेल प्रोजेक्ट स्ट्रॉबेरी ओपन AIचे. मोरनी गुगल डीप माइंडचा 125 भारतीय भाषांचा समावेश असलेले ओपन AIचं युनिट आहे मोरनी. संरक्षण अंतरिक्ष ऑगस्ट 2024मध्ये विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिहंत, दुसरी अणुशक्तीवर चालणारी, पहिली INS अरिहंत होती, दुसरी INS अरिहंत आहे. ओके. रुमिक देशातील पहिले पुन्हा वापरता येणारे हायब्रिड रॉकेट रुमिक रियुजेबल स्पेस झोन इंडिया या कंपनीने विकसित केलेले आहे. देशातील पुन्हा वापरता येणारे पहिले हायब्रिड रॉकेट रुमिक. सायबर कमांडो सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी 5,000 सायबर कमांडो प्रशिक्षित करण्यात येणार आहेत. बी श्रीनिवासन एनर्जीचे महासंचालक टॅनेजर 1 हा नासाने CO2 आणि मिसेन उत्सर्जकासाठी नासाचा आहे बघा टॅनेजर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. आपली इंडस एक्स इंडिया हे अमेरिकेचा डिफेन्स परिषद आहे. नमन प्रकल्प भारतीय लष्कराने निवृत्तीधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्थन सेवा करण्यासाठी पेन्शन सेवा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नमन प्रकल्प हा आर्मीचा प्रकल्प आहे, इंडियन आर्मीचा. लखनौ येथे सशस्त्र दलाची पहिली संयुक्त कमांडर परिषद कुठे पार पडली? लखनौ, उत्तर प्रदेश. लखनौ लक्षात घ्या. ओके. राजनाथ सिंग संरक्षण मंत्री अध्यक्ष. नवी दिल्ली 7वी राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद नवी दिल्लीत. पुरस्कार व पुस्तके 17वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 सुवर्ण कमळ पुरस्कार अट्टम मल्याळम दिग्दर्शक आनंद एकराशी सुवर्ण कमळ चित्रपट पुरस्कार. सर्वोत्कृष्ट मनोरंजन कांतारा कन्नड दिग्दर्शक सूरज बडजात्या. ओके. उंचाई चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहर. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट परेश मोकाशीने दिग्दर्शित केलेला वाळवी. सामाजिक चित्रपट मूल्यप्रचार चित्रपट सामाजिक राष्ट्रीय पर्यावरणीय मूल्यप्रचार कच्छ एक्सप्रेस. सर्वोत्कृष्ट अभिनेता महत्त्वाचा ऋषभ शेट्टी कांतारा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन तिरुचिरंबलम तमिळ आणि मानसी पारेख कच्छ एक्सप्रेस गुजराती. ओके. नित्या मेनन आणि मानसी पारेख आणि ऋषभ शेट्टी परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी मराठी चित्रपट आणि अट्टम. ओके. अट्टम चित्रपट हा दिग्दर्शित केला आहे आनंद एकराशी, हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर पहा अरिजित सिंग पार्श्वगायिका बॉम्बे जैसे हे काही महत्त्व नाही. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024. ओके. 2024मध्ये ते पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्राप्त झाले. विज्ञानरत्न हा प्राचार्य गोविंदराजन पद्मनाभन यांना प्राप्त झालेला आहे. ओके. त्यांना 91मध्ये पद्मश्री, 2003मध्ये पद्मभूषण आणि विज्ञान क्षेत्रात आजीवन योगदान केलेल्या शास्त्रज्ञांना दिला जातो. विज्ञान टीम चंद्रयान मिशन 3 टीम. ओके. 3 किंवा अधिक शास्त्रज्ञांच्या संघाला दिला जातो. विज्ञान श्री पुरस्कार हा 13 जणांना मिळाला. विज्ञान युवा पुरस्कार हा 18 जणांना मिळाला. असे 33 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. रमन मॅक्सेसे पुरस्कार 2024 मियाझाकी जपान, त्याचबरोबर फुंटशो भूतान, फ्युयोंग व्हिएतनाम, फरहान इंडोनेशिया. ओके. आणि रुरल डॉक्टर्स मुवमेंट थायलंड यांना हा मिळालेला आहे. 2023चा एका भारतीय सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर R रविकन्नन यांना मिळालेला होता रमन मॅक्सेसे पुरस्कार. एमी पुरस्कार 2024 76वा पुरस्कार प्राप्त झाला. ड्रामा सिरीज सर्वोत्कृष्ट शोगन, कॉमेडी सिरीज हॅक्स. फिक्कीने आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा यांना यूथ आयकॉन्स ऑफ इंडिया म्हणून सन्मानित केलेलं आहे. पाटा गोल्ड अवॉर्ड 2024 हॉलिडे हाईट्सचा सर्वोत्कृष्ट हॉलिडे हाईस्ट मोहिमेसाठी केरळ टुरिझमला हा पुरस्कार मिळालेला आहे. टुरिझमच्या क्षेत्रातील हा पुरस्कार आहे. ई गव्हर्नन्स 2024 गोल्ड मेडल पुरस्कार कुठला मिळाला? महिला बालविकास मंत्रालयाला. ऑइल टू लिथियम नेव्हिगेटिंग द फ्युचर जर्नी हे पुस्तक कोणाचं आहे? कुलदीप गुप्ता यांचं आहे. रिसेट प्रोग्राम. ओके. जे रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंगसाठी निवृत्त खेळाडूंना कौशल्य व रोजगारक्षम बनण्यासाठी हा प्रोग्राम आणलेला आहे राष्ट्रीय क्रीडा दिनादिवशी 29 ऑगस्टला. ओके. केंद्र सरकारने. आणि 20 ते 50 वयोगटातील सेवानिवृत्त खेळाडू आहेत त्यांच्या भविष्यासाठी त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी हा प्रोग्राम आणलेला आहे रिसेट. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ क्रिकेटचे अध्यक्ष नवीन जयेश झाले आहेत. सर्वात तरुण व्यक्ती बनलेले आहे आणि 5वे भारतीय ग्रेग बार्कले न्यूझीलंडचे अध्यक्ष सध्याचे, त्यांची आता जागा घेणार आहेत ते. तर जगमोहन दालमिया, शरद पवार, श्रीनिवासन, शशांक मनोहर यांच्यानंतर हे आता 5वे अध्यक्ष बनलेले आहेत. सेटचा क्रिकेट पुरस्कार प्राप्त झाले. क्रिकेट पुरस्कार अनाऊन्स झाले. सेटचा जीवनगौरव पुरस्कार राहुल द्रविड, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुरस्कार रोहित शर्माला प्राप्त झालेला आहे सेटचा. ओके. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट टेस्टमध्ये सर्वोत्कृष्ट बॉलर बॅट्समन जयस्वाल, बॉलर अश्विन, ODIमध्ये बॅट्समन विराट कोहली, बॉलर मोहम्मद शमी,
T20मध्ये फिल शॉट इंग्लंडचा बॅट्समन आणि बॉलरमध्ये टीम साऊदी याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक बघा, पॅरालिम्पिक पार पडली. 22 क्रीडा प्रकार आहेत. प्रिजन टोप्या ह्या शुभांकर होत्या. भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्य, 7, 9, 13 अशी 29 पदके जिंकलेली आहेत. 7, 9, 13, 29. 84 खेळाडू आपण पाठवले होते. बागेश्वर जाधव आणि सुमित अंतिल हे ध्वजधारक होते. समारोपला प्रीती आणि हरविंदर सिंग ओके हे समारोप सोहळ्याला होते. पदक तालिकेमध्ये आपण 18व्या क्रमांकावर 29 पदकांसह 18व्या क्रमांकावर आपण आहे. प्रीती पॉलने 2 पदके मिळवली 100 आणि 200 मीटर प्रकारात आणि एकमेव भारतीय आहे ती. सचिन खिलारी महाराष्ट्राचा आहे. गोळाफेक प्रकारात रौप्य पदक जिंकले. कपिल परमान अंध जुडो प्रकारात प्रथमच त्याने पदक पटकावलं आहे. त्यानंतर US ओपन पार पडल्या. अमेरिकन ओपन टेनिसच्या न्यूयॉर्कमध्ये पुरुषांचा विजेता ठरलेला यानिक सिन्नर इटलीचा आणि महिलांचे विजेते ठरलेले आहे ॲरिना सॅबलेंका बेलारूसची. ओके, सबलेंका आणि सिन्नर US ओपनचे विजेते ठरलेले आहेत. डायना पुंडले इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपची पहिली भारतीय महिला ठरलेली आहे विजेतेपद मिळणारी डायना पुंडले. शिखर धवन क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. 13च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विनिंग टीमचा तो भारताने जो ट्रॉफी जिंकली होती त्याचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता. ओके, 21ला अर्जुन पुरस्कार. एमॅन्युएल मॅक्रॉनला ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड या पदकाने सन्मानित करण्यात आलं ऑलिम्पिक स्पर्धेत दिलेल्या असाधारण योगदानाबद्दल. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉलने काय जिंकलेलं आहे या वर्षीचा डुरॉन चषक जिंकलेला आहे मोहन बागानला हरवून. ओके, कोलकातात अंतिम सामना पार पडला. अचंता शरद कमल आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनचे पहिले भारतीय राजदूत. रणधीर सिंग ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाच्या अध्यक्षपदी निवड. शीतल देवी आर्चरीची खेळाडू आणि राकेश कुमार यांनी निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती दिलेली आहे. डेव्हिड मलान मोईन अली इंग्लंडच्या क्रिकेटवर निवृत्ती घेतली. 2026चे आशियाई गेम्समध्ये योगासन हा प्रात्यक्षिक खेळाडू अधिकृतपणे समाविष्ट करण्यात येणार आहे. कधी? 2026 एशियन गेम्स लक्षात ठेवा. ओके, तर इथे ह्या ऑक्टोबरच्या घडामोडी पार पडलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे हे तुम्ही अभ्यास करा, रिव्हिजन करा. ओके, ह्या ऑक्टोबरच्या घडामोडीमध्ये खूप महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा. पुरस्कार असतील, काही निर्देशांक असतील, काही चांगल्या घडामोडी असतील. ओके, तर खेळाडूचे क्रीडाचे पण चांगले काही घडामोडी होत्या. चित्रपट असतील, पुरस्कार असतील, महाराष्ट्राच्या चांगल्या घडामोडी होत्या. तर खूप महत्त्वाच्या घडामोडी या महिन्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. चांगल्या प्रकारे तुम्ही ते रिव्हिजन करा. ओके, आणि आपण हा इथे संपला असं घोषित करू. ओके, चला तर आपण नेक्स्ट नोव्हेंबरच्या घडामोडीमध्ये भेटू. आत्तापर्यंतच थांबू आपण. ओके, चलो.